नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन संचालित हॉबी डूबी डू या फेसबुकवरच्या वीकली लाईव्ह सेशनमध्ये मी लीना लेले आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रहो, दर आठवड्यात आपण या सेशनमध्ये अशा काही कलाकारांना, व्यक्तींना भेटतो ज्यांनी आपली कला, आवड आणि आपला मनाचा कौल जोपासला आहे. आपला मनाचा कौल जोपासून ज्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी भरघोस कार्य केलेलं आहे, अशा लोकांना आपण दरवेळेला भेटत असतो. या वीकली लाईव्ह सेशनसाठी आपल्याला सहकार्य मिळते ते नवरंग चहा आणि दाल परिवार जळगाव यांच्यातर्फे. तर अशाच एका मनस्वी माणसाशी आपण आज बोलणार आहोत, ज्याने त्यांना जाणवलेल्या सामाजिक प्रश्नांची जाण लक्षात घेऊन समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी स्वागत करते. आपल्यासोबत आहेत श्रीयुत अद्वैत दंडवते. ही इज अ को फाउंडर अँड एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ॲट वर्धिष्णू. वर्धिष्णू ही एक अशी संस्था आहे की जी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचं आरोग्य, शिक्षण आणि त्यांचा आनंद जोपासण्याचा प्रयत्न करते. तर या वर्धिष्णू संस्थेचा प्रवास आणि कार्य आपण आज जाणून घेणार आहोत. अद्वैत, सर्वात आधी मला विचारायचं वाटतं की युअर को फाउंडर, सो हु इज द अदर वन? ओके, सो द अदर वन इज प्रणाली. माझी वाईफ पण आहे आणि आम्ही दोघांनी मिळूनच वर्धिष्णूची सुरुवात केली होती आणि आता आम्ही दोघेही पूर्ण वेळ वर्धिष्णू सोबतच काम करतो. अरे वा, अच्छा. ही खरोखर एक म्हणजे खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा नवरा बायको दोघं एक कॉमन गोल शेअर करतात आणि त्याच्यात एवढं छान कार्य करतात. तर सर्वप्रथम मी तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडेल की वर्धिष्णू काय करते आणि त्याचे काय गोल्स आहेत. येस, नक्कीच. सो वर्धिष्णूचा जर आपण वर्धिष्णूबद्दल जर विचारलं तर आम्ही असं मानतो की सगळ्या मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावं हा त्यांचा अधिकार आहे आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ ते कुठल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये जन्माला येतात. सो वर्धिष्णूच्या माध्यमातून आत्ता आम्ही 2 उपक्रम चालवतो, ज्यातला पहिला उपक्रम आहे आनंदघर म्हणून. तर आनंदघर ही जळगावच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये चालणारी वस्ती पातळीवरची केंद्र आहे, ज्याच्यामध्ये त्याच भागात राहणारी अशी मुलं की जी मुख्यतः कचरा गोळा करण्याचं काम करतात, बालमजुरी करतात आणि आर्थिक दुर्बल घटकातून येतात, त्यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, जीवन कौशल्य आणि व्यसन अशा 4 मुद्द्यांना घेऊन आम्ही काम करतो. आणि याचा हेतू असा असतो की मुलांना आपण ते जे दुष्टचक्रात आत्ता अडकलेले आहेत त्याच्यातून बाहेर काढून ते शाळेमध्ये दाखल व्हावेत आणि तिथे ते टिकून राहावेत त्याच्यासाठी प्रयत्न करणं. सो हा एक मुख्य भाग. त्याच्यासोबतच आणखीन एक आमचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र आणि इतर जी राज्य आहेत त्याच्यामध्ये असंच काम करू इच्छिणारे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठीचा 1 वर्षाचा सपोर्ट प्रोग्राम चालवतो, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या कामामध्ये त्यांना आणखीन स्पष्टता येण्यासाठी मदत व्हावी, त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकावं, जे वेगवेगळ्या टीचिंग लर्निंग प्रॅक्टिसेस आहेत, जे एज्युकेशनल टूल्स आहेत ते कसे डेव्हलप करायचे, सेशन्स कसे बनवायचे, मुलांसोबत ते कसे डिलिव्हर करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं काम मोजायचं कसं, अशा मुद्द्यांना घेऊन आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. बरोबर. मग तुम्ही हे जे सेशन्स डेव्हलप करताय वगैरे म्हणालेत, हे सगळं या अशा प्रकारच्या मुलांना लक्षात घेऊनच डेव्हलप केलेलं आहे? हो. सो आनंदघराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही कामाला सुरुवात केली तर असं लक्षात आलं की ही जी मुलं आहेत ही सगळी 24 तास मोकळ्या वातावरणात राहणारी मुलं आहेत आणि यांना जर अचानकपणे उद्या येऊन कोणी सांगितलं की उद्यापासून तुम्हाला आता 5 तास 4 भिंतीमध्ये बसायचं आहे तर मुलांना झेपतच नाही. सो आम्हाला असं वाटलं की जर आपल्याला असा प्रयत्न करायचा असेल की मुलं हे शाळेत दाखल व्हावीत आणि ती तिथे टिकून राहावीत तर याच्यासाठी त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा म्हणजे काय हे माहिती पाहिजे, किमान लिहिता वाचता आलं पाहिजे, जेणेकरून मूल शाळेत गेल्यानंतर ते गांगरणार नाही, ते त्या आजूबाजूच्या परिस्थितीला कोपअप करण्याचा प्रयत्न करेल. मग हे कसं करायचं तर मग मोकळ्या वातावरणात राहणारी मुलं आहेत पण तसं जरी असलं तरी प्रचंड स्ट्रीट स्मार्ट आहेत. सो एक तुम्ही 6 वर्षाच्या मुलीला एक 20 रुपये द्या आणि तिला सांगा की तू दुकानात जा आणि 3 रुपयाचं एक असे 4 काहीतरी चॉकलेट किंवा काहीतरी घेऊन परत आहे. ती दुकानात जाते, 3 रुपयाचं एक असे 12 रुपयाचे चॉकलेट्स खरेदी करते, ती 20 रुपये देते आणि उरलेले 8 रुपये घेऊन घरी परत येते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मी स्वतःचा विचार करतो त्यावेळेस मला कधीच आठवत नाही की 6 वर्षाचा असताना मी एकटा कधीतरी दुकानात गेलो असणे असे काहीतरी व्यवहार केले असतील. दुसरं असं की ती जे करते त्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणतात हे तिला माहित नाही. सो त्यांच्या दैनंदिन आयुष्यातले प्रश्न ते ज्या पद्धतीचं जगतायत त्याला शिक्षणाशी आपल्याला कसं जोडून घेता येईल आणि मग हे करताना ते जास्तीत जास्त आनंददायी का करता येईल
तर आनंद घर ज्यावेळेस आम्ही म्हणतो तर आनंद घराचा हेतूच आहे की शिकणे आणि शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती मुलांसाठी पण आणि जे शिकवतात त्यांच्यासाठी पण आनंददायी कशी करता येईल आपल्याला. छान छान. आणि छान मुद्दा म्हटला तुम्ही, म्हणजे खरोखर त्या मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे जसं तुम्ही म्हणाला. कारण माझा मुलगा हे आत्ता म्हणजे 10-11 वर्षाचा वयाचा झाल्यावर करायला लागलाय आणि खरोखर त्या मुलांना संभाव ती जाण असतेच, कशी ती असते. तर ह्याचा प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे याची सुरुवात कशी झाली? सुरुवात तर खरं तर झालं असं की माझ्या बाबतीत आणि प्रणालीच्या बाबतीत पण जर विचाराल तर आमचं दोघांचंही ग्रॅज्युएशन अशा स्ट्रीममधून झालं की ज्याच्यामध्ये आम्हाला करिअर करण्याची इच्छाच नव्हती. सो मी कॉमर्समधून ग्रॅज्युएट झालो आणि मी सोबत कंपनी सेक्रेटरीज करत होतो. त्याला घेऊन मी काही काळ जॉब केला आणि मग लक्षात आलं की कॉर्पोरेट हे ते क्षेत्र नाहीये जिथं मला माझं आयुष्य घालवायला आवडेल. सिमिलरली प्रणालीसाठी तिचं ग्रॅज्युएशन बायोटेक्नॉलॉजीमधून झालं आणि तिने तिच्यासोबतच DMLT आणि असे काही कोर्सेस करून पॅथलॅब्स मध्ये कामं केली. बट देन शी रिअलाइज की तिला सुद्धा मशीनपेक्षा माणसांसोबत काम करायला जास्त आवड आहे. त्यामुळे मग आम्ही दोघंही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो, शोधत होतो. पुण्याला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सो गोखलेचा एक सामाजिक प्रकल्प होता ज्याच्यासाठी माझी जळगावच्या टीमकडून निवड झाली होती आणि प्रणालीची धुळ्याच्या टीमकडून निवड झाली होती. सो तिथं आम्ही भेटलो आणि मग तिथंच मैत्री झाली आणि नंतर कालांतराने लग्न करायचं ठरवलं. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही जळगावला, की मी मूळचा जळगावचा, त्यामुळे मग असं वाटलं की प्रश्न जर सोडवायचेच असतील किंवा आपले जे स्किल्स आणि जे कॉम्पिटन्सीज आहेत ते जर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वापरायचे असतील तर अशा ठिकाणी ते वापरूया जिथं आपण लहानाचे मोठे झालं. म्हणून मग जळगावात काम करायचं ठरवलं. आणि त्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस वर्धिष्णूची सुरुवात केली, सो मग हेतू असा होता की फक्त वर्धिष्णूची सुरुवात केल्यानंतर असं वाटलं की भावनिक आव्हानावर फक्त काम नाही करायचंय, डेटा ड्रिव्हन अप्रोच ठेवायचा आहे आणि त्या सांख्यिकी स्वरूपातली माहिती लोकांसमोर मांडून त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला उपाययोजना शोधायच्यात. त्यामुळे आम्ही जळगावमधल्या कचरा वेचकांचं एक सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केलं 2013 साली. त्यावेळेस आम्ही साधारणतः 400 कचरा वेचकांशी बोललो. सगळ्यात लहान मुलगा जो होता तो 5 वर्षाचा होता आणि सगळ्यात मोठे 70च्या पुढचे होते. आणि या 400 मध्ये जवळपास 1,400 मुलं मुली असे होते की जे 5 ते 14 वयोगटातले होते. आणि यातले 90% मुलं मुली आयदर कधी शाळेतच गेले नव्हते किंवा त्यांनी वयाच्या कुठल्या तरी टप्प्यावर शाळा सोडलेली होती. सतत अस्वच्छ वातावरणात राहिल्यामुळे आरोग्याचे जे वेगवेगळे प्रश्न होते ते खूप गंभीर होते. व्यसनाचं प्रमाण खूप जास्त होतं मुलांमध्ये. आणि आम्हाला असं लक्षात आलं की कचरा वेचणे ह्याच्यामध्ये लहान मुलांची जी संख्या आहे ती खूप जास्त वाढते. आणि ज्यावेळेस मोठ्यांशी बोलत होतो त्यावेळेस ते म्हणायचे की आम्ही काम सुरू केलं कारण की आमच्या आई, आमचे मोठे भाऊ बहीण हेच करायचे, आम्ही पण तेच करायला लागलो. आज वयाच्या 30-35 लक्षात येते की हे करून कुटुंबाचं पोट भरत नाहीये, पण दुसरं कुठलं स्किल स्वतःजवळ नसल्यामुळे आम्ही ते नाही करू शकत. सो मग आम्हाला असं वाटलं की किमान ही जी पिढी आहे, लहान पिढी जी ह्या सगळ्या दुष्टचक्रात अडकली जाते, त्यांना बाहेर करण्यासाठी आपण काही करू शकतो का. आणि मग त्या विचारातून मग आनंद घराची सुरुवात झाली आणि काम जे ते टप्प्याटप्प्याने पुढे जात गेलं. वा, खूपच छान. पण मग तुम्ही दोघांनी हे जेव्हा पूर्ण वेळ करायचं ठरवलं तेव्हा त्याच्या मागची आर्थिक गणित काय होती आणि घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? सो माझ्या बाबतीमध्ये असं झालं की माझ्या आई वडिलांनी मला कायमच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. त्यामुळे CS करण्याचा निर्णय जसा माझा होता तसा तो सोडण्याचा निर्णय माझाच होता. आणि त्या बाबतीत मी खूप फॉर्च्युनेट होतो की घरचा पूर्ण पाठिंबा हा आमच्या दोघांचे, म्हणजे लग्नानंतर प्रणालीच्या सोबत पण तो खूपच व्यवस्थित राहिला. एक मात्र नक्कीच होतं की आत्ताही असं होतं की पूर्ण वेळ सामाजिक प्रश्नावर काम हे म्हणल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत का, मग त्याने आपल्या कुटुंबाच्या किमान गरजा भागवण्यापुरता पैसा मिळणार आहे का. पण मग असं लक्षात आलं की गेल्या काही काळामध्ये जशी इतर क्षेत्र बदलली तसंच सामाजिक क्षेत्र पण खूप बदललं. आज अशा अनेक फेलोशिप्स आहेत, असे बरेच सपोर्ट प्रोग्राम्स आहेत की जे तुम्हाला तुमच्या याची काळजी घेतात आणि त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ याच्यासोबत पूर्ण वेळ काम करू शकता. सो आमच्या बाबतीत जर विचाराल तुम्ही तर विप्रो फाउंडेशन सारखी संस्था खूप ठामपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. 2017 पासून मला प्रणालीला दोघांनी विप्रोची फेलोशिप मिळते आणि त्यामुळे आम्ही कामावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करू शकतोय. सो
त्या बाबतीमध्ये आम्ही आनंदगर कम्युनिटी कलेक्टिव्हबद्दल मी जे तुम्हाला आत्ता म्हणलो त्याची प्रेरणा खरं तर त्याच्यातूनच निघाली की आत्ताही काम करणारे खूप तरुणी आहेत की जे खूप पॅशनेटली खूप ग्रासरूटवर काम करतात, पण याच्या मागची आर्थिक गणितं कशी सोडवायची, ह्या कामाला कसं पुढे घेऊन जायचं, याच्या बाबतीतलं एक्सपोजर मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. सो मग आम्हाला असं वाटलं की आम्ही ज्या बाबतीत फॉर्च्युनेट होतो, आमच्यावर जसा इतर लोकांनी विश्वास दाखवला ते आम्ही पुढे सुद्धा पास ऑन केलं पाहिजे, आणि म्हणून मग दुसऱ्या उपक्रमाची जी सुरुवात आहे ती त्याच्यातून झाली. खूपच छान. मी सगळ्या तरुणांना हे म्हणजे नोट करायला सांगेल की मी स्वतः पण विप्रो टेक्नॉलॉजीचा हा कार्यक्रमाविषयी ऐकलं होतं, पण पहिल्यांदाच पाहते हे खरोखरचं एक्झाम्पल तुमचं की तुम्हाला ती फेलोशिप मिळते आणि युअर नाव हॅपीली कॉन्सन्ट्रेटिंग ॲट युअर सोशल वर्क. तर हे सगळ्यांनीच नोट करण्यासारखं आहे. गुड. आणि याची सुरुवात म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही रिसर्च केला, तुम्हाला असे मुलं आढळली वगैरे, पण मग तुम्ही त्यांना तुमच्या प्रोग्राममध्ये किंवा ह्या उपक्रमामध्ये समाविष्ट होण्यासाठी कसं त्यांना मनवलं किंवा काय अडचणी आल्या? सो सुरुवातीला काय झालं की मेहरूणमध्ये छोटी बिलाटी म्हणून एक वस्ती आहे, मुख्यतः कचरा वेचकांची आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची हातमजुरी करणाऱ्यांची वस्ती आहे. तर तिथं मरीमातेचं एक मंदिर आहे. तर आम्ही ज्यावेळेस सर्वे करत होतो त्यावेळेस ती जागा आम्ही बघितली होती, आणि मग तिथं काय व्हायचं तर संध्याकाळी मुलं एकत्र जमायचे आणि काहीतरी खेळायचे, मस्त्या करायचे, लोक बसून पत्ते खेळत असायची, कोणतरी दारू पिऊन झोपलेलं असायचं. सो आम्हाला असं वाटलं की ही छान जागा, इथं काहीतरी होऊ शकतं. सो पहिल्या दिवशी मला आजही आठवते की मी लॅपटॉप होता माझ्याकडे आणि मी लॅपटॉपमध्ये काही 2-4 कार्टून्स आणि गाणी डाउनलोड केली होती आणि त्या मरीमातेच्या मंदिरात जाऊन बसलो आणि लॅपटॉप उघडून काहीतरी काम करायला लागलो. सो लॅपटॉप बघितल्यावर एनिवेज मुलं जी होती तिथं ती जवळ आली आणि ते काय करताय, मग त्यांना म्हटलं अरे काही नाही जरा काम करतोय, पण दाखवा ना म्हणे काहीतरी ह्याच्यावर. सो मग तिथंच त्या चौथऱ्यावर तो लॅपटॉप ठेवला आणि त्यांना म्हटलं बघा, आणि म्हणजे कार्टून आणलं होतं तेच त्यांना दाखवायला सुरुवात केली. कार्टून आणि लॅपटॉपच्या नादाने तिथं येऊन बसली आणि निघताना मग पुढचा प्रश्न होता की उद्या पण येणार का. ठीक आहे उद्या पण येतो. आणि मग 15 दिवस आमचं हेच सुरू राहिलं. मग नंतर कुठेतरी गप्पा सुरू झाल्या, मग खेळ सुरू झाले मुलांसोबतचे, आणि मग टप्प्याटप्प्याने आम्ही शिक्षणाकडे जायला लागलो. त्यामुळे आनंदगराच्या बाबतीत आम्ही असं ठरवलं होतं की जबरदस्ती नाही करायची. म्हणजे आनंदगरातले एक मूलभूत मूल्यांपैकी एक मूल्य असे की मुलांना जाऊन ओढून ताणून तिथं नाही घेऊन यायचंय. मुलांना ती जागा इतकी आवडली पाहिजे की मुलं आपसूक तिथे येण्यासाठी इच्छुक असतील म्हणून. सो त्या बाबतीमध्ये मग मुलांचा सपोर्ट खूप आम्हाला जास्त मिळाला त्या टप्प्यावर. मग आता आनंदगराचं म्हणजे डेली रुटीन काय असतं, मुलं केव्हा येतात, काय करतात? सो सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 ते 7 हे वस्तींमध्ये सेंटर चालतं. तिथं मुख्यतः शिकवताना आमच्याकडे 3 वेगवेगळे गट असतात जे मुलांच्या वयानुसार आणि त्यांची जी रिडिंग रायटिंग कॉम्प्रिहेन्शन आहे त्याच्यानुसार ठरवलेले असतात. आणि प्रत्येक गटासाठी एक ताई किंवा दादा असतो जो ज्याच्यावर मुख्यतः मुलांना शिकवण्याची जबाबदारी असते. हे संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते जे तिथं मुलांना जाऊन शिकवण्याचं काम करतात. आणि सो एरवी 11 ते 3 हा जो वेळ असतो त्या वेळेमध्ये मग आम्ही सेशन प्लॅन तयार करणं, मुलांना शिकवण्यासाठीचे वेगवेगळे टूल्स तयार करणं, ही शैक्षणिक साधनं वापरून बघणं, डॉक्युमेंटेशन, काही असेसमेंट शीट्स असतात ते तयार करणं, याच्या सगळ्यावर घालवला जातो. आणि 3 ते 7 हा मुख्यतः मग आम्ही सगळेजण वस्तीमध्ये असतो. अच्छा, 3 ते 7. ओके. आणि मुलांची आता काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे काही मुलं असतील जी ज्यांना बरेच वर्ष झाली असतील त्यांच्या साधारण आता काय प्रतिक्रिया आहे? सो 2014 साली आनंदगर सुरू झालं आणि 2016 साली आम्ही आमची पहिली बॅच शाळेमध्ये दाखल केली. एक वस्तीमधल्याच 2 ताई होत्या ज्यांना प्रत्येकीला एक मुलगा एक मुलगी असे 4 जण होते. आणि बरेच पालक म्हणले होते की आम्हाला पण दाखल करायचंय, पण या दोघी शेवटपर्यंत टिकून राहिल्या की नाही आम्हाला काही झालं तरी आम्हाला मुलांना दाखल करायचंय शाळेमध्ये. 4ही मुलं कचरा गोळा करायला जायची आणि 2 मुली पहिलीमध्ये आणि त्यांची 2 धाकटी भावंड बालवाडीमध्ये, अशी ती शाळेत दाखल झाली. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्या शाळेचा ड्रेस दप्तर असं सगळं वस्तीतून शाळेपर्यंत गेली आणि तिथून वस्तीत परत आली, संध्याकाळी आमच्याकडे आणखीन पालक आले होते की आम्हाला पण आमच्या मुलाला टाकायचं. सो त्या वर्षी आम्ही जवळपास 16 मुलींना दाखल केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्या आधीच्या वर्षापर्यंत आम्ही जवळपास 350 मुलींना शाळेमध्ये दाखल केले. यातले 92% मुली शाळेमध्ये टिकले, त्यामुळे सस्टेनन्स 92% आहे. यातले 36 मुली 10वी पासआउट झाले आणि ते आत्ता हायर स्टडीजसाठी मुख्यतः ITI करतायत. ITI. छान.
मग त्यांच्या म्हणजे शालेय परीक्षा कशा होतात, म्हणजे तुम्ही त्यांना बाहेरून परीक्षा द्यायला सांगतात, कसं होतं, म्हणजे नक्की काय होतं? सो आम्ही काय करायचो की पहिला काही काळ ही मुलं फक्त आनंद घरातच यायची, किंवा आत्ताही असं होतं की ज्यावेळेस एखादं नवीन मूल ज्यावेळेस एनरोल होतं ते कदाचित शाळेत गेलेलं नसतं किंवा त्याने शाळा सोडलेली असते, त्या आनंद घरात दाखल झालं की पहिलं 1 वर्ष ते फक्त आनंद घरातच असतं. त्या 1 वर्षामध्ये आम्ही त्याच्यासोबत किमान लिहिण्या वाचण्याची जी प्रक्रिया आहे ज्याच्याबद्दल मी आत्ता बोललो ती आम्ही त्यांच्यासोबत करतो, आणि वर्षाच्या शेवटी त्यांना शाळेमध्ये दाखल करतो. सो आता राईट टू एज्युकेशनमुळे काय होतं की मूल त्याच्या वयाच्या एज अप्रोप्रिएट क्लासमध्ये एनरोल होतं. म्हणजे जर 10 वर्षाचं मूल असेल, 6 वर्षाचं मूल पहिलीत जातं, तेव्हा जर त्यामुळे 10 वर्षाचं मूल याच्या आधी शाळेत गेलं असेल नसेल तरी सुद्धा ते डायरेक्टली 4थी मध्ये एनरोल होतं. अच्छा, ही माहिती मलाही नवीनच आहे. सो राईट टू एज्युकेशनमुळे मुलांना जाता येतं माहिती होतं, पण त्यांच्या वयानुसार त्याच इयत्तेत प्रवेश विशेष वयानुसार इयत्तेत प्रवेश मिळतो. लाईक हाऊ डू यू कन्फर्म की दे हॅव दॅट मच कॉम्पिटन्सी? सो काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मूल शाळेत दाखल होतं ना, तिथं ते कदाचित पहिल्या दिवशी 4थीचा सिलेबस, 4थीची गणितं नाही सोडवू शकत, पण त्याला किमान संकल्पना काय हे माहिती असतं. त्याच्यानंतर सुद्धा असं होतं की त्याच्यानंतरही ही सगळी पहिली जनरेशन आहे, ही शाळेत जाते आता. फार मोजके म्हणजे अगदी 5% मुलांमधल्या त्यांच्या पालकांनी काहीतरी शिकलेलं असतं याच्या आधी. सो यांना टिकून ठेवण्यासाठी खूप लॉंग टर्म हँड होल्डिंगची गरज असते. सो आम्ही 10वी पर्यंत मुलांचं हँड होल्डिंग करतो. सो त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मुलं सकाळची किंवा दुपारची शाळा जी असते ती शाळा पण करतात, आणि संध्याकाळचा वेळ जो आहे तो आनंद घरात पण घालवतात. आणि मग त्यावेळेस वी मेक शुअर की मग मूल टप्प्याटप्प्याने त्या एज अप्रोप्रिएट रिडिंग रायटिंग कॉम्प्रिहेन्शन जे ते डेव्हलप करत आहे म्हणून. बरोबर, कळलं. नाईस. एक्झाम वगैरे हे मग ते पुढे जाऊन स्वतःच करतात की त्याचं पण ट्रेनिंग आहे? सो मागच्या वर्षापर्यंत आम्ही मुलांना फक्त जे सपोर्ट होता म्हणजे हायर स्टडीजसाठी तो फक्त कन्सल्टन्सी स्वरूपात करत होतो. मागच्या वर्षीपासून आम्ही त्यांना फायनान्शियल स्कॉलरशिप्स पण द्यायला सुरुवात केली मुलांना. सो मग मुख्यतः 10वी पासआउट जी मुलं असतात त्यांच्यासाठी MSCITचा कोर्स कंपल्सरी त्यांनी पूर्ण करणं हे एक हेतू आम्ही ठेवला. त्याच्यानंतर ज्या एक्झाम्स ते देतात त्यातलं बहुतांश मुलांचं काय होतं की घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना काम करत करत शिकायला लागतं, पण तरीही शिकण्याची आस जी असते ती खूप जास्त असते, आणि मग मुलं ते कम्प्लीट करतात आणि खूप सिरियसली त्याच्याकडे बघतात. म्हणजे आता मी 36 जी मुलं सांगितलं त्यातली ऑलमोस्ट 26-27 मुलं ही अजूनही शिकतायत. काही जणांनी 10वी नंतर शाळा सोडली, पण 26 मुलं तरी शिकतायत. त्यातली बऱ्याच मुलांनी ITI कम्प्लीट केलं. आत्ता म्हणजे आमचा तो पहिला मुलगा होता जो ज्याने 10वी पासआउट झाला, तो इथंच मेहरूणमध्येच राहणारा, त्याचे आई वडील तिथंच बाहेर भाजीपाल्याची गाडी चालवायचे वडील. तो 10वी झाला, त्याने ITI केलं. त्याच्यानंतर तो काही महिना पुण्यामध्ये एका इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम केलं, आणि आता तो इकडे जळगावला परत येऊन त्याचे इलेक्ट्रिशियनचे इंडिपेंडंट कामं घेतोय. आणि त्यात इंटरेस्टिंग भाग असा की त्याने तिथंच मेहरूणच्या थोडंसं आपण पुढे गेलो की तिथं रामेश्वर कॉलनीमध्ये त्याने आता एक 3 खोल्यांचं घर घेतलं, आणि त्याने आता त्याच्या आई वडिलांना सांगितलं की आता काम थांबवा, आता तुम्ही आराम करा, मी जे आहे ते सगळं सांभाळतो. किती छान. दिस इज लाईक कम्प्लीट स्टोरी, कम्प्लीट लाईफ सायकल. छान. मग तुम्ही आता इतर लोकांकडूनही या गोष्टीसाठी फंड्स घेत असतात वर्धिष्णूमध्ये, USF फंड्स आणि इथे त्यांच्या फक्त शिक्षणाची सोय की त्यांचं खाणं पिणं पण मॅनेज होतं? सो मुख्यतः आनंद घरामध्ये आम्ही शिक्षण देतो मुलांना. त्याच्यानंतर आरोग्याचा जो खर्च असतो मुलांचा तो पूर्णपणे संस्थेच्या माध्यमातून बघितला जातो. त्याच्यामध्ये मग वर्षातून 3 हेल्थ कॅम्प होतात. त्याच्यानंतर जर आधेमध्ये कोणी आजारी पडत असेल तर जळगावमधली एक खूप चांगली डॉक्टरांची टीम आहे की जे वर्धिष्णूसोबत जोडलेले आहे, त्यांचे फ्री ऑफ कॉस्ट मुलांना ट्रीट करतात. त्यांच्यासोबत तिथं आम्ही मुलांना घेऊन जातो. त्याचबरोबर आठवड्यातून 3 दिवस मुलांना पोषण आहार जो आहे तो सुद्धा दिला जातो. सो मुख्यतः या शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्याचा खर्च संस्थेच्या माध्यमातून जो आहे तो घेतला जातो. छान. तुम्ही मागता म्हणालात 350 मुलं आहेत, बरोबर? मग हे सगळे एकाच ठिकाणी आहेत. सो मेहरूण आणि समतानगर अशा 2 ठिकाणी आहेत. त्याचबरोबर चोपडा आणि भुसावळ अशा पण 2 ठिकाणी आत्ताच साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी आमचे सेंटर्स सुरू झाले. सो 4 ठिकाणी मिळून ही सगळी मुलं जी आहेत ती विभागली गेलेली आहेत. मग ह्या चोपडा आणि भुसावळ या ठिकाणी म्हणजे तुम्हीच विचार केला की तिथल्या लोकल लोकांनी तुम्हाला अप्रोच केला? आणि
सो चोपड्याच्या बाबतीत असं झालं की आमचा एक खूप चांगला मित्र आहे जो विनीत म्हणून, जो स्वतः इंजिनियर आहे. तो पर्सिस्टंटमध्ये काम करत होता आणि त्याचे वडील चोपड्याचे, ते चोपड्यामधले सिनियर पेडियाट्रिशियन. आणि त्याला पण असं वाटलं की इथं नाही रमत आहे मी, त्यामुळे त्याने ठरवलं की आपण चोपड्याला परत जायचंय. त्यामुळे तो आता चोपड्याला परत आलाय आणि त्याने तिथली जे पूर्ण ऑपरेशन्स आहेत त्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्याच्यासोबत मग 2 एज्युकेटर्स आहेत. आणि सिमिलरली भुसावळसाठी सुद्धा आमच्या खूप जवळच्या ओळखीच्या शैलाताई म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, ज्या गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात वेगवेगळं काम करत आहेत, मुख्यतः महिलांच्या प्रश्नांना घेऊन. त्यांना त्यांच्याच आजूबाजूला ज्या बांधकामावर जे मुलं लोक काम करतात, त्यांची जी मुलं आहेत मुख्यतः बांधकाम मजुरांची, त्यांच्या शिक्षणाचे खूप प्रश्न असतात. आणि त्यांना असं वाटलं की त्यांच्यासाठी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे. सो आता त्या भुसावळ जे ते सेंटर ते पूर्णपणे लीड करतात. छान. असं करताना कधीतरी असं एखादा निराशेचा क्षण आला किंवा असं वाटलं की आपण काय करतोय, की करूया की नको, असं कधी वाटलं का? असं नाही वाटलं ऍक्च्युली. म्हणजे डेफिनेटली म्हणजे मुलंच इतके आनंदी असतात की बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की स्वतःचे प्रश्न पण जे असतात ना, स्वतःचे पर्सनल चॅलेंजेस असतात, पर्सनल काही फ्रस्ट्रेशन्स असतात, पण ते तिथं गेलं की ते सगळे विसरायला होतात. त्यामुळे आमच्यासाठी तिथं जाणं म्हणजे तो एक हॅपीनेसचं इंजेक्शन आहे. तुम्ही किती प्रश्न घेऊन या, पण मुलं तुम्हाला ते कम्प्लिटली विसरायला भाग पडतील. तर म्हणजे 2013 पासून आतापर्यंत एवढे मुलं आहेत आणि तुमचे 2 अजून सेंटर झाले. तुम्हाला असं वाटतंय का तुमचं उद्दिष्ट साध्य झालंय की अजून काय करणार, फ्युचर प्लॅन्स काय? नाही, नक्कीच नाही झालेलं. सो डेफिनेटली मी जसं म्हटलं की वर्धिष्णूच्या विजनचा जर विचार केला तर इट्स ऑल चिल्ड्रन विल हॅव सेफ अँड सिक्युअर अँड हॅपी चाइल्डहुड. आणि आम्ही फक्त 350 मुलांसोबत काम करतोय. सो तो एक खूप मोठा पल्ला आहे जो गाठायचा अजून. किमान 5 वर्ष आम्हाला असं वाटतं की आम्ही जळगाव डिस्ट्रिक्ट फोकस्डच काम करणार आहोत. सो आमचे जे आनंद घरं आहेत ते जळगाव जिल्ह्यातल्याच वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतील. पण मग बाहेर कसं पोचायचं, कारण की हा प्रश्न जळगाव पुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण भारतात कचरा वेचकांचा, बालमजुरांचा प्रश्न संपूर्ण भारतात आपल्याला दिसतोय. मग तिथं कसं पोचायचं, तर त्याच्यासाठी आनंदघर कम्युनिटी कलेक्टिव्ह या ज्या संस्था आहेत की ज्या या उपक्रमाचा भाग बनत आहेत, त्यांच्या माध्यमातून मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा जो आहे तो प्रयत्न करतोय. त्यामुळे उद्दिष्ट तर नक्कीच नाही साध्य झालेलं, म्हणजे इट्स अ लॉंग वे टू गो अजून. बरोबर. आता तुमचा हा जो म्हणजे तुम्ही म्हणालात की पूर्ण वेळ तुमच्याकडे काही लोक आहेत की जे एज्युकेटर्स आहेत, जे हे सगळे बघतात, पण काही लोक असे आहेत की ज्यांना पूर्ण वेळ नाही देता येणार पण ते तुमच्या कार्यक्रमाशी जोडू इच्छितात. तर त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करायचं? म्हणजे फंडिंग करणं हा एक इश्यू, पण कोणाला क्वालिटी टाइम द्यायचा असेल काहीतरी, तर कुठल्या प्रकारे ते तुम्हाला जॉईन होऊ शकतात? डेफिनेटली. सो युजली आम्ही काय करतो, ज्यावेळेस असं कोणी अप्रोच करतं की त्यांना व्हॉलंटरीली कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, मुख्यतः वेळ त्यांचा द्यायचा आहे, तर आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही पहिल्यांदा तिथं या आणि 1-2 दिवस घालवा मुलांसोबत. आणि मग तुम्ही ठरवा की तुमच्याकडच्या अशा कुठल्या स्किल आणि कॉम्पिटन्सीज आहेत ज्या तुम्हाला मुलांना द्यायला आवडेल म्हणून. आणि मग त्याच्यानुसार मग एक ठराविक वेळ, युजली कसं होतं की प्रत्येकालाच आठवडा किंवा दररोज देणं शक्य होतं असं नाही. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आठवड्यातून 1 तास पुढचा 1 महिना देऊ शकते, तर मग तुम्ही तो 1 महिना द्या. आणि मग जे तुम्ही ठरवलेलं असेल की मला फॉर एक्झाम्पल मला मुलांना वारली शिकवायचं आहे, सो मी त्याच्यासाठी पुढचे 2 महिने आठवड्यातून 1 तास येणार आहे. सो 8 आठवड्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही दररोज आठवड्यातून 1 तास येता, त्यावेळेस 2 महिन्याच्या शेवटी मुलांना पण एक काहीतरी कॉन्क्रीट स्किल मिळालेलं असतं आणि समोरच्याला ते सॅटिस्फॅक्शन असतं की मी जो वेळ दिला त्याचं काहीतरी म्हणून मला समोर दिसतंय, हातामध्ये दिसतंय. सो नक्कीच म्हणजे टाइम इज समथिंग की जे खूप जास्त महत्वाचं आहे, तिथे येऊन मुलांसोबत घालवणं. तर यासाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमची काही वेबसाईट आहे, कशा प्रकारे तुमचं कार्य बघता येईल? किंवा सो वर वर्धिष्णूचे हँडल्स आहेत, त्याचबरोबर www.vardishnu.org ही वेबसाईट पण आहे. सो त्याच्यावर जाऊन या कुठल्याही माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात आणि सहज जोडले जाऊ शकतो कामासोबत. तर आता प्रणाली आणि तुमचं काम कशा प्रकारे विभागलेलं आहे की
सो आत्ताच्या टप्प्यामध्ये प्रणाली जी आहे ती मुख्यतः आनंदघर लीड करते. सो एज्युकेटर्स सोबत त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करणं, कंटेंट डेव्हलप करणं, मॉनिटरिंग करणं, इव्हॅल्युएशनचा पार्ट जो इम्पॅक्ट असेसमेंटचा जो पार्ट आहे तो मुख्यतः प्रणाली बघते. आणि मी मग त्याच्या पलीकडे मग स्टेक होल्डर मॅनेजमेंट जे आहे, फंड रेझिंग जे आहे, मुख्यतः वर्धिष्णूला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर रिप्रेझेंट करणं जे आहे, फंडिंग एजन्सीज सोबतचे जे कोलॅबरेशन्स आहेत त्यांच्यासोबतचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि त्याचबरोबर कम्युनिटी कलेक्टिव्स असे हे मग मी पूर्ण मॅनेज करतो. अशा पद्धतीने आम्ही ते विभागलं आहे. वा, खूपच छान. तुमचं कार्य ऐकून खरंच मला स्वतःला एवढा आनंद झाला आहे की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करावं किंवा सामाजिक प्रश्नांमध्ये काहीतरी सहभाग व्हावा, पण आपण नेहमीच्या आयुष्यात एवढं गुंतलेलो असतो की त्यातून बाहेर येता येत नाही किंवा काहीतरी करता येत नाही. पण जेव्हा तुमच्यासारख्या लोकांना भेटतो तेव्हा मनाला कुठेतरी खूप बरं वाटतं की असं काही लोक आहेत की ज्यांनी एवढी रिस्क घेतली आहे लाईफमध्ये, एवढं सगळं करतात. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तर मी नवरंग चहा आणि दाल परिवारातर्फे मी आपल्याला एक टोकन देऊ इच्छिते. थँक्यू. थँक्यू. तर तुमच्यासारखे एक शेवटचा प्रश्न परत एकदा. नाही काहीच हरकत नाही. तर तुमच्यासारखे असे बरेच जे तरुण आहेत ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला विप्रोची फेलोशिप मिळाली किंवा असं काहीतरी, तर तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे विचार करून पुढे जायला पाहिजे किंवा नक्की काय केलं पाहिजे, पहिली स्टेप काय पाहिजे? मला असं वाटतं पहिली स्टेप म्हणजे ना, समाजाची काय गरज आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या कामाचं स्वरूप जे आहे ते ठरवलं पाहिजे. आणि मी जर कपडे देत असेल तर त्यांची ती जी गरज आहे ती कधीच भागणार नाही आहे. सो पहिलं मला असं वाटतं की हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की गरज अभ्यास करून त्याच्यावर उपाययोजना शोधणं किंवा निर्माण करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासोबतच मग काय होतं की सामाजिक प्रश्नांवर ज्यावेळेस काम करायला सुरुवात होते त्याच्यानंतरचा एक खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो की ज्याच्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होते. म्हणजे वर्धिष्णूची सुरुवात 2013 साली झाली आणि पहिली बॅच 2016 साली शाळेत दाखल झाली. सो हे 3 वर्ष जे होतं ते आपण काहीतरी करून बघतोय आणि ते किती फ्रुटफुल आहे, ते किती यश देणार आहे की नाही हे चाचपून बघण्याचा काळ होता. तर तेवढा वेळ देणं आणि त्या वेळेसाठी पेशन्स आणि त्या पेशन्स सोबतच सातत्य, मला वाटतं हा खूप महत्त्वाचा काळ आहे की जेव्हा तुमचा पेशन्स किंवा तुमचं म्हणजे त्यावेळेला जर तुम्ही कच खाल्ली तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. हा एक अगदी महत्त्वाचा काळ आहे आणि तुम्हाला यू आर लकी दॅट यू आर कंपॅनियन लाईक प्रणाली आणि तुम्ही सगळ्यांनी पुढे नेलेलं आहे. खूपच छान. तर मित्र, अशाच मनस्वी लोकांशी, कलाकारांशी आपण दर आठवड्यात मुलाखत घेत राहणार आहोत. तर परत भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळी संध्याकाळी 6 वाजता. आपला निरोप घेते. नमस्कार.